शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार. आज आपण लाईव्ह प्रोग्राम घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्या बरोबर आहेत डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर. जमदग्नी सर हे MSc अग्री असून त्यांनी वनस्पती शरीर क्रियाशास्त्र याच्यामध्ये PhD केलेली आहे. आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्सच्या फेसबुक पेजवर मागच्या 2 भागांमध्ये आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यामधील एक विषय होता तो ऊस संजीवनी हा विषय होता. म्हणजे संजीवकांचा वापर ऊस शेतीमध्ये कसा करायचा याबद्दल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि दुसरा जो विषय होता तो सुपर केन नर्सरी टेक्निक हा विषय होता. तर या 2 विषयांमध्ये आपल्या ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत, त्याच्याविषयी आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर यामध्ये काही प्रश्न आपण मागवलेले होते. बऱ्याच लोकांनी आमच्या कस्टमर केअर नंबरवरती हे प्रश्न पाठवलेले आहेत. तर आज आपण सरांच्याकडून ही सगळी माहिती घेणार आहोत. जमदग्नी सरांनी कोकण कृषी विद्यापीठामध्ये बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ते कडधान्य प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये हे सगळे प्रयोग करून ऊस संजीवनी असेल, म्हणजे संजीवकांचा ऊसामध्ये वापर असेल, किंवा सुपर केन नर्सरी असेल, तर अशा प्रकारचे विविध प्रयोग करून ते आपल्या समोर मांडलेले आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलावं, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. म्हणजे गेल्या 2-3 एपिसोड्स मध्ये आपला जो प्रतिसाद मिळाला तो खूप चांगला होता. मला खूप चांगलं वाटलं. विशेषतः ऊस संजीवनी म्हणजे ऊसामध्ये संजीवकांचा आणि पोषण द्रव्यांच्या फवारणीचा किती चांगला उपयोग होतो, एकरी 100 टन कसं काढता येतं हे तुम्ही ऐकलं. त्यानंतर आता नुकतंच मी एक आपली ऊस रोपवाटिका जी आहे ना, सुपर केन नर्सरी, त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. ते पण लोकांना आवडलेलं दिसतंय. कारण हा सीझन आहे प्लांटिंगचा आणि त्याच्याबद्दल काही लोकांना प्रातिनिधिक शंका असतात. काही शंका असतील तर निवारण करावं म्हणून मी आज इथं आलेलो आहे. सर्वांचे परत एकदा आभार. नेचर केअरचे विशेषतः आभार. कारण काय की एवढा चांगला संकलनाशी संपर्क मला घडवून आणण्याचं काम ते करतायत. शेतकरी म्हणून चांगला पुस्तक आहे. धन्यवाद सर. आपण आता प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे. उपाळे वांगीचे शेतकरी आहेत प्रथमेश माने, कडेगाव तालुक्यातून. तर त्यांचा प्रश्न असा आहे की ट्रे मधील नर्सरी व सुपर केन नर्सरी, म्हणजे जे आपण ट्रे मधून नर्सरीतून आणतो, या दोन्ही नर्सरीमध्ये महत्वाचा फरक काय आहे? फार चांगला प्रश्न विचारला हा. जमीन आणि आसमानाचा फरक आहे. ट्रे मध्ये काय काय लागतं, तुम्हाला ट्रे विकत घ्यायला लागतात. त्या ट्रेची किंमत एका कमीत कमी 20 रुपये असते. दुसरा फरक आहे त्या ट्रे मध्ये आपल्याला कोकोपीट घ्यायला लागतं. त्या कोकोपीटचा वेगळा फरक असतो. तिसरा प्रश्न आहे त्या ट्रे मध्ये असलेल्या छोट्या कपाच्या आकाराने आपल्याला कांडी घ्यावी लागतात आणि त्यामुळे त्या मुळात त्या बेण्याची ताकदच कमी असते. त्यामुळे पुढचं जे रोप येतं ते तुम्हाला 100 टनात जात नाही, 40, 25, 50 टनापर्यंत जाऊ शकतं. ते मग त्याचं रोप येणारं ते मुळातच थोडंसं वीक असतं. आणि आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे ते जे कोकोपीट आपण वापरतो ते स्टराईल जर केलं नसेल, स्टरलाइज जर केलं नसेल तर ते रोगजंतुयुक्त असतं. त्या रोपामध्ये एकदा रोपं वाढली की त्यातनं एकदा काय होत असतं, ते रोगजंतू आत शिकतात त्या रोपामध्ये आणि मग ते त्रासदायक होतं पुढच्या पिकाला सगळ्यात सुद्धा. हा एक झाला भाग. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ट्रेमध्ये त्या कपाच्या मापानं जे असतील ना कांडी तेवढीच बसवतात. आपण काय सांगतो की मोठी कांडी असावी म्हणजे त्याच्यावरती चांगलं वाढत असतो. त्यामुळे ते ट्रेमध्ये बसवण्यात आली. म्हणजे मी अविश्वास व्यक्त करत नाही, पण काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यानं की त्याच्यामध्ये काय बसणार मग की बारका ऊस बसवायचा. बारका ऊस कशाचा असतो, खोडव्याचा असतो, निडव्याचा असतो. ते डोळं वापरतात. काही लोक वापरू शकतात, धंदेवाईक असतात ते. हा एक धोका असते त्याच्याकडे. पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे नर्सरी पर्सन चांगली आहेत माणसं, ती फसवत नाही अशी. म्हणून लक्षात ठेवा की ट्रेच्या ऐवजी सुपर केन नर्सरीमध्ये ट्रेची खरेदीची गरज नाही, त्याला कोकोपीटची लागत नाही, काय नाही. विशेषतः सुपर केन नर्सरी आपण ज्या कांड्या असतो त्या मोठ्या घेतो, जाड लोटसर मोठ्या कांड्या घेतो, रात्रभर भिजवलेल्या असतात. त्याच्यामध्ये आपण त्याला स्टेरिलाइज केलं असतं. विशेषतः
त्या कीटकनाशकानं आणि त्या बुरशीनाशकानं किंवा रोगमुक्त झालेले असतात आणि त्याच्यामध्ये रात्रभर ते पाण्यात भिजल्यामुळं एक प्रकारे त्याला चुन्याच्या निवडीमुळे जोम आलेला असतो. मग सुरुवातीपासूनच त्याला जोम येतो आणि ते कांड लांब असल्याकारणानं जसं काय जणू काय म्हणजे आईच्या दुधावर जसं बाळ पोचवतं तसं कांड्यातल्या रसावरती ते वाढत असतं. त्याला कोकोपीट किंवा हे नाही आणि त्या ज्या मातीत आपण करतो, ज्या मातीत आपण बेड करतो त्याच मातीत ते रोपं लावायचे असतात. तर मग ते लगेच रुजू होतात. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्या दृष्टीने बघितलं तर अतिशय सोपी, स्वस्त आणि हे आणि 20 दिवसात रोप तयार होतं लावायला. अशा दृष्टीनं एक जोमदार रोप आपल्या आपल्या घरी करायची ही पद्धत आहे. हा प्रश्न तुम्ही जरूर केला, चांगला सांगितला आणि सुपर के नर्सरी स्वस्तात मस्त चांगलं रोप करणारी, कणखर रोपं देणारी अशी म्हणून ती जणू वापरत. धन्यवाद अजून सर. काय प्रश्न आहे? हा. आता तुम्ही उल्लेख केलात की कोकोपीटचा वापर ह्याच्यामध्ये म्हणजे नाही केला तरी चालतो. तर असाच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे. नांदेडचे शेतकरी आहेत दत्तात्रय कदम म्हणून. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सुपर केन नर्सरीमध्ये मातीच्या ऐवजी जर कोकोपीट वापरलं तर चालेल का किंवा त्याचा काही फायदा याच्यामध्ये होऊ शकेल का? आता कोकोपीट म्हणजे तुम्हाला बाजारात विकत आणायला आहे. त्याची किंमत किती असते तुम्हीच बघा. किती किलो रुपये, 100 रुपये किलो असेल काहीतरी असेल. ते विकत कशाला आणायचं? जी माती आपल्या शेतातली आहे तीच माती वापरायची नाही. घरचं असून विकत कशाला आणायचं? आणि जे विकत आणू ते परत स्टराईल असायला पाहिजे, त्याच्यामध्ये स्टरलाइज झालं पाहिजे, ते रोगजंतू मुक्त असायला पाहिजे. जेव्हा आपल्याकडे उपलब्ध आहे माती आपल्या शेतात, सगळं शेतच माती म्हणलं ती माती वापरायची आणि ज्या मातीत आपण रोपं लावणार तीच माती वापरून करायची. त्यामुळं मातीच्या ऐवजी कोकोपीट घेणं ह्याचे काही अर्थ नाही, म्हणजे कसलाच अर्थ नाही त्याच्यामुळे. तुम्ही अजिबात वापरू नका. आपल्या शेतातली माती, ज्या शेतात आपण रोपं लावणार त्या शेतातली माती घ्या. ती रोपं पुढची लगेच तिथं लगेच रुजू होतात. कोकोपीट वापरू नका. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न जो आहे तो वाळवा तालुक्यातील शेतकरी आहेत विनोद सुतार म्हणून. तर ते असं विचारतायत की 1 एकरच्या नर्सरीसाठी आपल्याला साधारण डोळे किती लागतील आणि 1 एकरची सुपर केन नर्सरी करायची झाल्यास त्याचा खर्च किती येऊ शकतो? खूप चांगला प्रश्न आहे, प्रॅक्टिकल प्रश्न आहे. आपल्याला आपण ठरवलंय की 4.5 फूट किंवा 5 फुटाचीच रंदी पाहिजे. सरांच्याकडे नेटवर्कचा काहीतरी अडचण दिसते आहे. आपण लगेच त्यांना जॉईन होण्याचा प्रयत्न करूया. त्या 400 ते 500 ऊस आणायची आणि किती लागतात एका एकराला? एकराला 500 ऊस पुरतात. महत्वाची गोष्ट म्हणजे मी 1 मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो. आता हा तुमचा व्हिडिओ थोडासा पॉज झालेला होता, तर या हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुरुवातीपासून दिलं तर चालेल. प्रश्न असा आहे की आपल्या शेतामध्ये किती लावायचे आहेत? समजा 1 एकर जर असेल शेत, तर एका एकराला साधारणपणे आपल्याला 400 ते 500 ऊस, 10 ते 11 महिन्याचे असलेलं ऊसाचं बेणं 400 ते 500 ऊस लागतात. त्या 400 ते 500 ऊसाची नर्सरी आपल्याकडे असेल तर ठीक आहे, किंवा इतर ठिकाणी पाडेगाव केंद्रातनं आणखी चांगल्या केंद्रावरून आणावेत. हा झाला भाग. आता किती लागतं क्षेत्र? आपल्याला एकराला 5 फुटाची सुंदर रुंद सरी असते, रुंद सरी आहे, किंवा 4.5 फूट रुंद सरी असेल, आपल्याला 6 ते 6,000 रोपं लागतात. 6 ते 6,500 रोपं लागतात. आणि 4.5 फुटाचे असेल तर 6,500 लागतात. 5,000 असेल तर 6,000 रोपं लागतात. आणि एवढी रोपं करण्यासाठी आपल्याला 400 ते 500 ऊस फिरतात. आणि एवढं करायला आपल्याला किती लागतात? मी तुम्हाला बेड सांगितलेत ना, ते बेड गोंडपाटाचे बेड आहेत ते आपल्याला 25 ते 30 बेड करावे लागतात. त्यासाठी फार फार तर अर्धा गुंठा जागा पुरते. अर्धा गुंठा, फार फार तर 1 गुंठा. 1 गुंठा म्हणजे खूप जास्त होते. एका एकराला अर्धा गुंठा जागा लागते. आणि खर्च किती येतो? जो ऊस आपण विकत आणतो तो एक खर्च. तो आता साधारणपणे 10 रुपयाला एक धरा. 10 रुपयाला एक ऊस धरायचा. तर दुसरी गोष्ट काय आली की आपल्याला ते खड्डा खणायला काय असेल तो खर्च असेल, तो येतो. खड्डा काय खणा पैशात करायला लागत नाही. आपण सऱ्या सोडल्या असतात, दोन्ही बाजून मजूर केलं तरी चालतंय ते. तिसरी गोष्ट चुन्याचा खर्च. चुनीचा किती येतो? सगळं 20-25 रुपयाला किलो
असेल, 90 पैसे असेल, ₹1 असेल, तर या तोडीचं रोप तुम्हाला बाजारात मिळणार नाही. आणि या तोडीचं रोप असं लावल्यानंतर मिळणार जे उत्पादन आहे ते 100% चांगलं असणार आहे. आणि म्हणून सगळ्या दृष्टीने म्हटलं तर सुपर के नर्सरी ही टेक्नॉलॉजी अतिशय चांगली आहे. स्वस्तात मस्त कंठ रोपं करून देणारी, आपल्या शेतातल्या खात्रीलायक रोपं असणारी आहे आणि म्हणून ती करावी अशी मी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. धन्यवाद सर. आपण सुरुवातीच्या भागामध्ये आधी सुपर केन नर्सरी विषयीचे प्रश्न घेत आहोत आणि हो. सुपर केन नर्सरी विषयीचे प्रश्न पूर्ण झाल्यानंतर आपण संजीवकांच्याकडे जाणार आहोत. चालेल. तर पुढचा प्रश्न असा आहे, विश्वनाथ निरुखे, भुयेवाडी, तालुका करवीर मधील शेतकरी आहेत आणि आत्ताच लाईव्ह मध्ये विशाल लाड म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. दोघांचा प्रश्न साधारण सारखाच आहे. तर सुपर केन नर्सरीमध्ये बेसल डोसचे नियोजन कशा पद्धतीने करावे हा विश्वनाथ सरांचा प्रश्न आहे. आणि विशाल लाड सरांचा प्रश्न आहे की रोपे लावताना खतांचा डोस कोणता द्यावा किंवा बेडवर कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा रासायनिक खतांचा वापर आपण करू शकतो का? बरोबर. हा चांगला प्रश्न आहे. एक म्हणजे बेडवरती एक कणभर सुद्धा कुठलंही खत घालायचं नाही. रासायनिक तर घालायचंच नाही आहे. गांडूळ खत घालू नका, कंपोस्ट घालू नका. त्या शेतातली माती, त्या शेतातल्या मातीवरती करायचं आहे. ती रोपं वाढतात त्या खतावरती वाढत नाहीयेत. ती रोपं त्या अंगच्या रसावर वाढतायत. आपण कांड मोठं घेतलंय, कांड जाड घेतलंय, त्या डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 इंच, खालच्या बाजूला 2 इंच चांगलं रसरशीत कांड असेल, त्या आईच्या दुधावर जसं बाळ वाढतं तसं कांड्यातल्या रसावरती त्या रोपाची वाढ पहिले 20 दिवस 25 दिवस होत असते. म्हणून त्याला वेगळं खत घालू नका. हा पहिला भाग झाला. रात्रभर आपण भिजवलं असल्याकारणाने त्यात पाणी भरपूर साठलेलं असतं, त्यामुळे ते चांगला विषय असतो. आणि वेगळं खत घालायची गरज नाही. बेडवरती अजिबात घालू नका. दुसरा प्रश्न आला, आपण शेतामध्ये किती घालायची खतं, लागण करताना काय घालायचे. आता रोपांची लागण आहे, त्यामुळे आपला स्टँडर्ड डोस कुठला असेल तुमच्या भागासाठी दिलेला तो घालायला काय करणे. त्यामध्ये प्रामुख्यानं लागण जेव्हा करतो आपण, शक्यतो काय करायचं, 5 फुटाची सरी असेल रुंद किंवा 4.5 फूट असेल तर आपण 1.5 फूट अंतरावर लावायचं आहे. छोटं छोटं आपण एखाद्या कुरणं बारकी बारकी आपले खड्डे काढायचे. त्या खड्ड्यामध्ये आपण खत घालायचं. किती घालायचं, साधारणपणे सुरुवातीला आरंभाचा डोस असतो तो युरिया कमी असतं. एका एकराला 1 पोतं युरिया पुरतं, 1 गोणी युरिया पुरते, 50 किलो गोण्या. आणि सुपर फॉस्फेट सगळ्यात आरंभीचा डोस जास्ती असावा. एका एकराला 4 ते 5 गोण्या सुपर फॉस्फेट घालावं. त्याच्या जोडीला आपल्याला पोटॅशियम 1 गोळी घालायला करणे आणि त्याच्या जोडीला मॅग्नेशियम सल्फेट. हे कारण रोपाची लागण करतोय आपण, कांड्याची लागण करतो म्हणजे 1 महिन्याचा जो रोप झालाय त्या दृष्टीनं युरिया, सुपर फॉस्फेट, बोरॅट ऑफ पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचा एक डोस देऊन घ्यायचा. तो पाहिजे शरीर चळ देऊन त्याचं काढून हे करून घ्यायचा आणि मग बारके बारके खड्डे घेऊन त्यात रोपं लावायची. त्यानं केल्यानंतर आपल्याला 100% उत्पादन चांगली वाढत होते. धन्यवाद सर. हा. पुढचा प्रश्न आहे, कमलाकर साळुंके सांगोल्यावरून आहेत शेतकरी. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सुपर केन नर्सरी जर आपण केली तर त्याच्यामध्ये रोपांची उगवण क्षमता ही किती टक्के असते, तसेच उगवण चांगले होण्यासाठी आपल्याला त्याची कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. फार छान प्रश्न आहे. आता उगवण क्षमता कशावरती असते म्हणजे आपण काय 10 ते 11 महिन्याचे रोपं डोळे घेतलेले आहेत, ऊस घेतलेले आहेत बियाण्याचे रोप. तर त्याच्यामध्ये कसं असतं की खालच्या 2 कांड्या आहेत ना, 2 ते 3 कांड्या त्या उशिरा उगवतात, त्या जून असतात फार, त्या उशिरा उगवतात, त्यामुळे त्या लवकर 7व्या दिवसात नाही. आणि वरच्या शेंड्याकडच्या कांड्या असतात त्या अंधपेरे असतात, त्याला डोळेच नसतात, तेव्हा त्या उगवत नाहीत. अशा समजा आपलं 18 कांड्याचं ऊस असेल ऊस, तर त्यातल्या 5 कांड्या सोडून द्यायच्या, म्हणजे राहिल्या किती 14 ते 15 कांड्या राहिल्या. त्या 14 ते 15 कांड्यामधल्या असतात ना त्या लवकर उगवतात. त्यामध्ये तसं वाणानिसा आहे. वाण कुठला आहे आपल्याला 86-032 आहे, 265 आहे, 10,001 आहे. सगळ्यात लवकर उगवणी 265 होत असते. 6व्या 5व्या 6व्या दिवशी आपल्याला उगवण दिसायला लागते. त्यानंतर खालोखाल 10,001 ची उगवण होते, साधारण 7व्या 8व्या होते आणि 86-032 ची उगवण व्हायला साधारणपणे 8 दिवस लागतात. हा झाला वाणांचा फरक. तिसरा फरक कशाचा आहे की आपण ऊसाचं बेणं कुठून आणतो, समजा जवळच्या किंवा लांबच्या कुठल्या क्षेत्रातून आणत असू, आपण माणसं पाठवतो, गडी असतात, काही चांगले वेगानं काम करणारे असतात, झटपट हातपाय काय करतात, कॉन्टॅक्ट दिलेले असते आपण आणि ते काय करतात भराभर तोडतात. त्या तोडण्याच्या वेळेस किंवा शेतात आणल्यानंतर किंवा आणताना ट्रान्सपोर्टमध्ये त्यातल्या काही डोळ्यांची इजा होते. डोळे त्याला कोयता जर लागला ते दुखावले जातात आणि ते दुखावलेले डोळे अजिबात उगवत नाहीत. तुम्ही त्याला किती प्रक्रिया केली तर डोळ्याला
त्यामुळं किती सावकाशपणे आबदारपणे करायला पाहिजे. ते डोळे इतके जपायला पाहिजेत की जणू काय आपला डोळा आहे अशा पद्धतीने जपायला पाहिजेत. म्हणजे वाहतूक करताना, काठी करताना, त्यानंतर तुमच्या त्याचा पाला काढताना, पाला काढतात आणि शेवटी आपण तोड बियाण्याचं कटके करतो, तुकडे करतो. ते तुकडे करताना सुद्धा जर डोळ्याला इजा झाली तर ते होतंय. किंवा पाण्यात सोडताना जरी आपण धसमुसळेपणा जर सोडू लागलो, केन प्रकारे डोळ्याला जर इजा जास्त झाली तर ते डोळे उगवत नाहीत. कमीत कमी डोळे करा आणि मग ते करा. म्हणून आपण काय म्हणतो की पाला काढलेला ऊस आणू नका. कारण ते पाला काढताना त्या डोळ्याला इजा झालेली असते आणि इजा झालेले डोळे उगवत नाहीत. किती जरी प्रक्रिया केली तर. म्हणून डोळ्यात त्या उघडीचं प्रमाण हे त्या डोळे कितपत सुरक्षित आहे त्याच्यावरती अवलंबून राहतं. बुडक्याकडे असेल तर उशिरा येत असतो आणि शेंड्याकडे असेल तर उगवत नाही का नाही. त्या प्रमाणात त्याचं प्रमाण असतं. आणि आता जास्ती कसं करायचं आहे, तुम्ही म्हटला की ह्याची काळजी काय नाही. तुम्हाला जी ह्याची पद्धत सांगितली आहे ना, की एक डोळा करायचा आणि ते रात्रभर ते पाण्यात ठेवायचं. ते पाण्यात साध्या नव्हे, चुन्याच्या निवडीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये 50 सोडायचं. त्या चुन्याच्या निवडीमुळे, क्लोरोपायरिफॉसमुळे किंवा तुमच्या 22 ते कांडे अतिशय सुरक्षित राहत असतात. त्याची उगवण चांगली होत असते. विशेषतः चुन्याच्या निवडीमध्ये चांगली होत असते. आणि म्हणून कमीत कमी 18 तास भिजवा. 18 तासापेक्षा कमी नको. 18 तास ते 24 तास भिजवा. पाणी भिजवल्यानंतर उगवण चांगली होते. आपल्याला चौथ्या पातळीवरची आपल्याला बघायला मिळतं. आपण मागच्या वेळेला बघितलाय तो एपिसोड. अनेकदा काढून बघायला मी तुमच्या लक्षात येऊन जाईल. अजून काय प्रश्न आहे? धन्यवाद सर. अजून एक प्रश्न असा विचारला गेलाय की आपण जे कार्यक्रमामध्ये सांगितलं की कांड्या तोडताना डोळ्याच्या एकीकडची बाजू ही लहान असली पाहिजे आणि दुसरीकडची बाजू ही त्याच्यापेक्षा दुप्पट असली पाहिजे किंवा मोठी असली पाहिजे. तर ह्याच्या मागचं काय शास्त्र आहे? कसं असतंय, खालून वर जात असतो रोज तो. कांड्याच्या खालच्या भागातून डोळ्याचं तुम्ही पोझिशन बघ कशी असते. त्याचा अंकुर वर येणार असतो. खालून देणार तो फ्लोएम आणि झायलेम असे दोन टिश्यू असतात किंवा ते अन्ननलिका असतात. त्यातून बुडक्याकडून वरती शेंड्याकडं अन्नवहन होत असतं. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला कांडी जर जाड असतील तर त्यामध्ये जास्त अन्नद्रव्य राहतं आणि त्या अन्नद्रव्य त्याला जास्त उपयोग पडतं. वरची कांडी बारकी असली तर फार मोठ्या प्रमाणात पण त्याचा पण उपयोग होतो. पण खालून जाणारा प्रवाह तो जास्ती असतो. त्या अन्नद्रव्य त्याला जास्ती मिळतं. म्हणून 2 इंच खालच्या बाजूला व 1 इंच वरच्या बाजूला किंवा 1-2 प्रमाणात ठेवावं शक्यतो. धन्यवाद सर. खूपच सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलेला आहे हा मुद्दा. रामचंद्र पाटील आटपाडीचे शेतकरी आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की सुपरकेन नर्सरी करत असताना चुन्याची निवळी म्हणजे चुन्याची निवळी घेण्याऐवजी थेट चुनात जर त्या खड्ड्यामध्ये किंवा जलकुंडामध्ये टाकला तर चालू शकेल का? खूप चांगला प्रश्न आहे हा. खूपच चांगला प्रश्न आहे आणि हीच चूक लोक करतात. तो तुम्ही जुन्या बादलीत जर घातला तर तो का खदखदतो बघितलाय का तुम्ही? इतकी उष्णता निर्माण झाली असते ती की त्या उष्णतेच्या परिसरात म्हणजे तुम्ही चुन्यात डायरेक्ट टाकला आणि त्यात जर कांड्या सोडल्या तर डोळे जळून जातात. डायरेक्ट चुना जर कॉन्टॅक्ट मध्ये आला डोळ्यांच्या तर ते डोळे जळून जातात. उगवण होत नाही म्हणून डायरेक्ट न करता चुन्याची निवडी वापरायची. कॅल्शियम तो हायड्रॉक्साईड वापरणं आवश्यक आहे. आणि प्रयोग केले सगळे, काही लोकांनी केले, डोळे जळून गेले. त्यामुळे डोळे डायरेक्ट चुना त्यात फेकू नका. चुन्यामध्ये किती अर्ध्या तासात 1 तासात ती चुन्याची निवडी तयार होते. खालचा जो हे असतो कचरा असतो त्यातला किंवा ते हे असतं ते सगळं तुम्ही शेणखताच्या खड्ड्यामध्ये टाका. हे पण निवडीच फक्त वापरा असा माझा आग्रह आहे. धन्यवाद सर. सुपरकेन नर्सरी विषयीचे प्रश्न बऱ्यापैकी आलेल्यापैकी तर झालेले आहेत. आता आपण संजीवकांच्या प्रश्नाविषयी आपण बघूया. मी आणखीन काही तुम्हाला शंका उदाहरण न्यूज करतो. माझ्याकडनं आहेत त्या थोड्याशा. एक काही चुका कशा होत असतात बघा. एक आज प्रश्न विचारले लोकांनी की ते लोक काय म्हणतात की 6 फूट बाय 10 फूट बाय 2 फूट असा आकाराचा खड्डा काढायचा. त्याच्याऐवजी आमच्याकडे 200 लिटरची बॅरल आहेत ती वापरू का? 200 लिटर बॅरल आहेत ती वापरू का? किंवा त्याच्याऐवजी शासकीय विस्तार विभागाने आम्हाला गांडूळ खतासाठी दिलेलं ते ताडपत्रीचं चौकोनी किट आहे ते वापरू का? असं विचारतं आम्हाला. तो एक प्रश्न व्हेरी कॉमन आहे तो. त्याचं एक उत्तर तुम्हाला देऊन ठेवतो. कारण आपल्याला माहिती की 1 एकर लागण्यासाठी आपल्याला 450 ते 500 ऊस लागत असतात. आणि अशा प्रकारे जलकुंडामध्ये आपल्याला 600 ऊस आपल्याला ठेवता येतात. पण बॅरलमध्ये किती मावणार ऊस? बॅरलमध्ये आपल्याला जास्तीत 50-25च मावणार. मग किती वेळा तुम्ही काढणार ते?
म्हणजे 5-6 दिवस तुम्हाला ते काढायचे लावायचे काढायला असं करायला लागणार. आणि म्हणून बॅरलमध्ये करू नका. आणि गांडूळ खताच्या 15 तास भिजवायला पाहिजे. 15 तास त्या बॅरलमध्ये काढून दुसऱ्या दिवशी परत 15 तास करायचं. त्याच्यापेक्षा एक खड्डा साधा सोपा खड्डा काढायचा आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं होत असतं. आणि म्हणून खड्डा काढा, बॅरल वापरू नका, तात्पुरतं हे वापरू नका. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आम्ही त्या बेडच्या ऐवजी आम्ही आमच्याकडे ताडपत्री आहे ती घेऊ का, किंवा आमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद असतो तो घेऊ का. प्लॅस्टिकचा कागद किंवा ताडपत्री अजिबात घेऊ नका, कारण त्यावरचं पाणी असतं ते निचरा होत नाही का नाही. आपण युरियाचे गोंडपाटे घेतो त्याला काय असतात छछिद्र असतात, ती त्याला वीण असते अशी उभी आडवी, त्यातनं काय होतं पाणी निचरा होत असतो, त्यामुळे रोप पिवळी पडत नाही. किंवा ताडपत्रीवरती बेड केला किंवा तुमच्या प्लास्टिकच्या कागदावरती बेड केला तर त्यातनं काय होत असतं, पाणी निचरा होत नाही, पाणी त्यामुळे रोपं पिवळी पडतात. म्हणून ते घेऊ नका. लोक म्हणतात की आम्ही झाकून ठेवतो चालतं का रोपं, काळ्या कापडाने झाकून ठेवू का. काळ्या कापडानं हिरव्या कापड कुठल्याही कापडाने झाकू नका. हे केव्हा शक्य आहे, फक्त अगदी थंडीचा दिवस असतो तेव्हा एकच दिवस किंवा 2च दिवस त्याला उभे होण्यापर्यंत झापा. एरवी 4-5 दिवस झाकून ठेवलं तर त्यातनं ही जर्मिनेशन प्रोसेस आहे, उगवण्याची प्रोसेस, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत असतो. झाकल्यामुळे आज कार्बन डायऑक्साईड साठून राहतो, तो विषारी असतो, रोपं उगवत नाहीत, सगळे रोपं मरून जातात. म्हणून झाकून ठेवू नका. खाजगी नर्सरी असं करतात म्हणून तुम्ही तसं करू नका. सुपरकेअर नर्सरीचं तत्व वेगळं आहे आणि सगळ्यांना सोपं असं केलेलं आहे. आणखीन काय तुमचा प्रश्न आहे की डायरेक्ट वाफ्यावर घातले चालतील का, हा एक प्रश्न असतो. कशाला पाहिजे गोंडपाट. डायरेक्ट वाफ्यावर घातलं तर ती मुळं जातात खोल खोल जमिनीत, त्याला संधी मिळते, जिओट्रॉपिझम मागे सांगितलं ते. आणि ती मुळं इतकी खोल जातात, उपटताना मग ती मुळं तुटतात ती, आणि ती लावली तुटते, मग लवकर ती त्या सांधली जात नाहीत ती. म्हणून डायरेक्ट हे करू नका, गोंडपाटाचीच नर्सरी करा, असा एक झालेला आहे. मग काय आणखी विचारतात की लोक आम्ही बोरिंगचं पाणी वापरलं चालेल का, शेडनेटमध्ये केलं चालेल का. शेडनेटमध्ये करू नका, घराच्या वरांड्यात करू नका, किंवा झाडाच्या सावलीत करू नका, कडक उन्हात करू नका. उदाहरण विदर्भामध्ये होत नाही, फार ऊन असेल तर टेम्परेचर फार महत्त्वाचं असतं ते. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतात, मी अर्धा तास मी बघतो प्रत्यक्ष काही लोकांना अर्धा तास सूर्याच्या निवडीत बुडवलं आणि तुम्ही सांगता केलं. अर्धा तास चालत नाही. कमीत कमी 15 ते 18 तास बुडवलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. रात्रभर भिजलेले पाणी हे करायचं आणि थेट शेतात लावू नका. लोक म्हणतात आम्ही थेट शेतात लावतो चालेल का, हा एक प्रश्न असतो. थेट शेतात लावलं तर काय होईल. थेट शेतात लावलं तर असं होत असतं की त्यातले काही डोळे दुखावलेले असतात, रात्रभर जरी दुखावले असतात, ते दुखावलेले डोळे उगवत नाहीत, मग परत गॅप पडतोय. म्हणून आपण बेडवरती करायची, रोपं उगवलेली असतात ती रोपच लावायची, म्हणजे तुटाळी पडते. उसामध्ये तुटाळी फार पडता कामा नये. 10% तुटाळी जर पडली तर आपलं 15 ते 20 टन आपलं उत्पादन कमी होत असतं. पण तुटाळी न येता लावायचं असेल तर रोपच लावा. डायरेक्ट तुम्ही शेतात भिजवलेलं हे लावू नका. हा महत्वाचा प्रश्न आहे. अजून काय असेल तर विचारा तुम्ही प्रश्न. धन्यवाद सर. हा. सुपर केन नर्सरी विषयीचा जो आपला कार्यक्रम झाला, जो नेचर केअर फर्टिलायझर्सच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब पेजवर सुद्धा उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये अतिशय डिटेलमध्ये सरांनी विश्लेषण केलेलं आहे. अगदी किती वेळ कांड भिजवल्यानंतर काय प्रकारचा त्याचा रिझल्ट मिळतो याचं फोटो सहित आपल्याला त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशन मधून दाखवलेलं आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अजून हा प्रोग्राम बघितला नसेल तर तो मुद्दाम बघावा, त्याचा फायदा करून घ्यावा. सर आता संजीवकांच्या विषयीचे प्रश्न आपण घ्यायला सुरुवात करतोय. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे एकनाथ तांदळे, जतचे शेतकरी आहेत. तर त्यांचा बेसिक प्रश्न आहे अगदी, तर संजीवके म्हणजे नेमकं काय आणि ती कशा पद्धतीने काम करतात. खूप चांगला प्रश्न आहे हा. साधारणपणे बघा, संजीवकांचा वापर आपल्याकडे द्राक्षामध्ये जास्त करतात किंवा काही बागायती पिका ह्याच्यामध्ये करतात, फळबागामध्ये. संजीवक म्हणजे काय. संजीवक म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट नव्हे, संजीवक म्हणजे कीटकनाशक नव्हे, संजीवक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम नव्हे, संजीवक म्हणजे बुरशीनाशक नव्हे. मग संजीवक म्हणजे आहे काय. हे बघा, प्रत्येक वनस्पतीमध्ये संजीवक निर्माण होत असतात. विशेषतः वाढ काय होत असते, संजीवकांची वाढ विशेषतः त्या वनस्पतीच्या टोकामध्ये, अग्रामध्ये होत असते. मुळांच्या टोकामध्ये, वनस्पतीच्या फांदीच्या टोकामध्ये किंवा मुख्य खोडाच्या टोकामध्ये होत असते. कोणते कोणते असतात. 3-4 प्रकारचे संजीवक आहेत. एक म्हणजे ऑक्झिन्स याचा अर्थ वाढ घडवून आणणारी संजीवक द्रव्य. दुसरं जिब्रॅलिनचा इतिहास फार मोठा आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला की जपानमध्ये काय झालं काही वर्षापूर्वी, की भाताच्या शेतीमध्ये एकदम काही हे रोप उंच 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 वाढायला लागली. लोकांना वाटलं हे काय आहे, हा काय आहे. तर ते जिब्बेन नावाचा डिसीज, जिब्बेनाचा काय ते खोळं कावरं आलंय,
काय ते खुळं कावलं रोप आपल्यात झाले, खुळं मॅड डिसीज असं झालं ते भातामध्ये. म्हणजे काय एकदम कसं उंच उंच झालं. मग त्याच्यापासून बघितलं काय आहे ते, शोध लावला तर ते जिब्बेरेला फिजिओकोरा नावाची एक फंगस आहे, बुरशी आहे, त्याचा त्याचे अंतर्भाव आणि ती एकदम उंच उंच वाढली ती. मग लोकांनी काय केलं, जिब्बेरेला फिजिओकोरापासून त्याच्यापासून स्राव काढले शोधून आणि त्याचे परिणाम केले. त्याचा परिणाम असा झाला की जिब्रेल जिथे फवारावं तिथं कांडी वाढते, उंची वाढते, सगळं वाढते. म्हणजे पेशींचं विभाजन घडून आणणारं हे ते जिब्रेलिनचं काम. तसंच ऑक्सिन म्हणजे कोण कोण आहे. ऑक्सिनचं तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्याकडे शेवग्याचं झाड असेल किंवा आणखीन काही उंच उंच झाडं असतात, त्या शेवग्याला आपण काय बघतो, उंच 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 झाडं जातात, ती बाजूच्या फांद्या फुटतच नाही. त्याचं कारण म्हणजे त्याच्या शेंड्यामध्ये काही द्रव्य निर्माण होतात, ते संजीवक असतात, त्याला ऑक्सिन म्हणतात. वाढ घडवतात फक्त शेंडा आणि त्याला शेंड्याची शिरदोरी, त्याला आमच्या भाषेमध्ये अपायकर डॉमिनन्स म्हणतात. म्हणजे काय, बाजूच्याला वाढूनच येत नाही, बाजूच्या फुटव्याला तो जर शेंडा खुडून टाकला तर त्यातला ऑक्सिजनचा सोर्स कमी, कारण बाजूचे शेंडे वाढायला लागतात ते. म्हणून ते ऑक्सिजन्स असतात ना की वाढ घडवून आणणार द्रव्य. आणि एक सायटोकायनिन आहे. सायटोकायनिन काय करतं, पेशींची लांबी वाढवतं, पेशींची विभाजन करतं आणि पेशींची जाडी वाढवतं. कसं आहे, वाढ म्हणजे काय वनस्पतीची की प्रत्येक वनस्पती हे अनेक पेशींची बनलेली असते. जसं एखादी भिंत असते ना, भिंत अनेक विटांची बनलेली असते, तर कुठल्याही वनस्पतीचं शरीर असेल किंवा प्राण्याचं शरीर असेल ते पेशींचं बनलेलं असतं. त्या पेशींची संख्या वाढणं, पेशींचा आकार वाढणं, त्याच्यावरती वाढ वाढून बसते. मग ह्या पेशींचं विभाजन घडून आणणं, पेशींचा आकार वाढवणं हे काम सायटोकायनिन करतात किंवा आपण त्याला 6BA म्हणतो. आणि पेशींची लांबी वाढवणं, पेशींचं विभाजन करणं हे काम इंडोल ॲसिटिक ॲसिड, इंडोलिब्युटिक ॲसिड असे ऑक्सिन्स करतात. आणि जिब्रेलिन पण तेच करतं. ऊसामध्ये कांड्यांची संख्या वाढवणं, कांड्यांची लांबी वाढवणं, कांड्यांची जाडी वाढवणं हे काम जिब्रेलिन करतं. आणि विशेषतः काय आपण आतापर्यंत बघितलं, इतका असं काय नाही आतापर्यंत लोकांनी केलं. वास्तविक लोकांना माहिती आहे जिब्रेलिनचा उपयोग काय आहे, ऑक्सिनचा उपयोग काय आहे, सायटोकिनचा उपयोग आहे. त्याचं कारण म्हणजे लोकांनी प्रयोग केले, पण कसे, नुसतं ऑक्सिजन मारायचं, नुसतं इंडोलिब्युटिक ॲसिड व्हायचं आणि म्हणायचं की काय नाही, फक्त लँडवरती वजन वाढत नाही. काही लोक नुसतं जिब्रेलिन वाढवायचे. जिब्रेलिन म्हणजे किती मोठ्या प्रमाणात कांडी लांब लांब व्हायची पण वजन वाढायचं नाही. काही लोक नुसतं 6BA म्हणजे सायटोकाइन वाढवायचे, ते फक्त जाडी वाढायची. थोडक्यात काय व्हायचं, असं एक एक घालून चालत नाही. म्हणून टीम वर्क केला आम्ही काय केलं, एकाच्या ऐवजी 2-2 घेतली. नुसतं IBA द्यायचं नाही, नुसतं IBA आणि अधिक 6BA दिलं तर काय होते, लांबी पण वाढते आणि जाडी पण वाढते. आम्हाला ऊसामध्ये काय पाहिजे असते, ऊसामध्ये असं पाहिजे असते की सुरुवातीला आपल्याला फुटवा चांगला यायला पाहिजे. मग ते किती प्रमाण घ्यायचं, कुठल्याचं किती प्रमाण घ्यायचं लक्षात घ्या. संजीवकांचा उपयोग ही फार अतिशय प्रिसिजन म्हणतात ना, अतिशय विचार करण्याची गोष्ट आहे. फक्त 10 ppm ला 40 ppm. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन. आता अर्थ असा की समजा 1 मिलीग्रॅम साखर आम्ही 1 लिटरमध्ये घातली. 1 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम नव्हे, 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. 1 मिलीग्रॅम साखर आम्ही 1 लिटर पाण्यात घातली तर 1 ppm होतं सोल्युशन. तसं जिब्रेलिन किती लागतंय, 40 ppm लागते. सायटोकिनिन लागते 40 ppm. ऑक्सिन IBA किती लागतंय, 10 ppm लागते. म्हणजे 10 मिलीग्राम 1 लिटरमध्ये एवढं कमी लागतं. कॉन्सन्ट्रेशन जर जास्ती वाढलं तर उलटा परिणाम होत असतो. त्याचा उलटा परिणाम असतो. हे माझ्या ऊस संजीवनी पुस्तकात मी दिलेलं आहे सगळं. म्हणून त्या ऊस संजीवनीचा एकाच्या ऐवजी 2 एकत्र वापरली त्याचा परिणाम चांगला होतो. पण कोणती 2 एकत्र वापरायची हे आपल्याला ज्ञान माहिती पाहिजे. ते माझ्या ऊस संजीवनी पुस्तकात दिलेलं आहे. GA अधिक 6BA दोघींचं प्रमाण एकाच घेतलं तर GA मुळे कांड्याची लांबी वाढते, 6BA मुळे कांड्याची जाडी वाढते, कांडे टिकून राहतात आणि परत काय होत असतं, पानं लांब होतात, पानं रुंद राहतात, हिरवीगार राहतात, त्याच्यावरती गवत्या रोग सह येत नाही. पण GA अधिक 6BA साधारणपणे 60व्या वर्षी वापरायचं. त्याच्या आधी IBA अधिक 6BA का वापरायचं की त्यामुळं फुटवा आणि मग तुम्हाला सांगितलं की शेंड्याची शिरदोरी हा प्रकार येत नाही. त्याला शेंड्याची अपायकर डॉमिनन्स येत नाही, काय नाही, फक्त फुटवा आणि मेन शूट जेटा दोन्ही एक सारख्या वेगाने वाढत असतात. म्हणून IBA अधिक 6BA 10 × 40 ppm आरंभाची घ्यायची फवारणी आणि पुढच्या सगळ्या फवारण्यातनं ते GA अधिक 6BA घ्यायच्या. आणि शेवटच्या फवारण्यात आपण ट्रायकॉन्टन घेतो. ट्रायकॉन्टन इतकं चांगलं आहे. ट्रायकॉन्टन म्हणजे काय फार महाग नसतं की 100 रुपयाला. मला वाटतं आपल्याकडे वृद्धी नावाचं आहे त्याचं, ते काय किती 1 लिटरला फक्त 1 मिली एवढंच वापरायचं आणि सगळ्यात स्वस्त. मला वाटतं 100 रुपयाला 100 ग्रॅम मिळतं. एवढं 1 एकरला पुरतं. ते काय करतं की ज्या वेळेला जे काय पाहिजे ते घडून आणतं. की आता मुळ्या सुटायला पाहिजे मुळ्या घडून आणतं. कांड्याची लांबी वाढवायची, कांड्याची लांबी घडून आणतं. आणखीन काय पानं मोठं व्हायचं, फोटोसिंथेसिस जास्ती घडवतं. असं ह्या संजीवकांचा वापर करायचा आहे. पण नुसती संजीवक वापरून चालत नाहीत. संजीवकांच्या बरोबर आपल्याला अन्नद्रव्य पण वापरायचे आहेत. अन्नद्रव्य कोणती कोणती, 19 12 61 13 045 पोटॅशियम ही वापरायचे आहेत.
पण संजीवकांचा वापर ऊसामध्ये कसा करायचा? स्टेज स्पेसिफिक अवस्था नाही, कुठल्या अवस्थेला काय पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे. सुरुवातीला मला फुटवा पाहिजे तेव्हा फुटव्याचा संजीवक वापरायचे, नंतर आपल्याला पाहिजे ग्रँड ग्रोथ आहे त्यावेळेस ते वापरायचं, पुढच्याला मोठ्या वाढीच्या अवस्थेत काय पाहिजे, पोटॅशियम पाहिजे ते वापरायचं. मध्ये 100व्या वर्षी काय होत असतो की त्यावेळेला आपल्याला पोका बोंगा दिसतो, पोका बोंगाच्या वेळा वापरायचा संजीवक वेगळा आहे, जे आधी सिस्बीचा आहे, पण त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट वापरतो, कारण त्यावेळेला कॅल्शियमची डेफिशियन्सी असते आणि त्याच्यावरती फंगसची वाढ होत असते. म्हणून कुठल्या अवस्थेमध्ये कुठलेही संजीवक वापरायचे हे त्या पुस्तकात दिलं म्हणून पुस्तकात वापरायचं. कुठलं एकच घेतलं जे अखंड वाढत असा तसं चालत नाही. स्टेज स्पेसिफिक अवस्थेनुसार ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगळी वेगळी संजीवकाचे आहेत, त्याप्रमाणे वापर करायचं, शास्त्र शुद्ध करायचं. अन्यथा ते बुमरँग होतं. एका माणसानं काय केलं की खूप चांगलं होतं म्हणून काय होतं, लोक दुकानदाराकडे जातात, मला एवढं द्यावं, दुकानदार म्हणते अहो एवढं काय होतंय, एका पंपाला 1 ग्रॅम घाला. म्हणजे आम्ही सांगतो एका एकराला 1 ग्रॅम घाला, दुकानदार सांगतो एका पंपाला 1 ग्रॅम घाला. म्हणजे ज्यावेळेला पाहिजे अगदी 10 ppm तेव्हा जाते 1000 ppm. असं चालत नाही, काय नाही, चालत नाही काय नाही. म्हणून पुस्तकात दिलं म्हणजे शास्त्र. मग तिथं काय झालं ते शेतकऱ्याचं की त्या कांड्या बारक्या बारक्या राहिल्या, मुळे बारकी बारकी झाली, आखडून राहिलं ते, हे जास्तीचा परिणाम विपरीत होतो. म्हणून अतिशय लो कॉन्सन्ट्रेटमध्ये संजीवकांचं वैशिष्ट्य आहे की जितक्या लो कॉन्सन्ट्रेटमध्ये कमीत कमी तीव्रते वापराल तेवढा त्याचा परिणाम जास्ती होतो. जास्ती तीव्रता वाढवली की काय होत असतं, जास्ती तीव्रता वाढवली की त्याच्यात विपरीत परिणाम होतात. एक त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून, आपण तणनाशक म्हणून 2,4-D वापरतो. 2,4-D तणनाशक मोठं गोड तण मारतं, पण तेच 2,4-D वापरलेला पंप आपण काय करायचा, असं करायचा की तो नुसता विसळून घ्यायचा किंवा धुवायचं नाही, कारण त्यात पंप दुसरं काय त्यात पाणी भरायचं आणि फवारायचं. हे इतकं लोक असतं, त्यामुळे तणाची वाढ वाढते. म्हणजे 2,4-D हे संजीवक आहे मुळात ते, पण ते जास्ती कॉन्सन्ट्रेशन घातलं की झाडं मरतात, लो कॉन्सन्ट्रेशन असलं की वाढतात. हे लक्षात ठेवायचं तत्व. आणि महत्वाची गोष्ट काय होत असते, तिथं आपण आपले शत्रू ठरू शकतो. जास्ती शास्त्रोक्त माहिती असलेल्या पुस्तकाशिवाय, किंवा तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारत चालतोय, मी तुमच्यासाठीच आहे, हे वापरू का ते वापरू का, ते पुस्तक आहे दिल्याप्रमाणे वापरा. ते तुमच्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे, खूप अनुभवाने लिहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये माझी डॉक्टरेट PhD आहे, माझी MSc पासून PhD आहे. काकडीमध्ये बघितलं नाही का आपण, सुरुवातीला 2 लाफावरती असतं तर त्यात फिमेल फ्लॉवर वाढतात, आणि नंतर GA वाढलं तर मेल फ्लॉवर्स वाढतात. पिवळी पिवळी फळं पण फळच लागत नाहीत. संजीवकांचा रोल हा असा आहे की बहुविध कार्य ते घडवत असतं. संजीवकांचा वापर अतिशय दक्षतेने वापरा, समजून उमजून करा. नाही समजलं तर मला विचारा, मी तुम्हाला अवेलेबल आहे. धन्यवाद सर. खूपच सविस्तर तुम्ही संजीवक म्हणजे काय याबद्दल सांगितलं. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मिलिंद घारगे खटावचे शेतकरी आहेत आणि बाळासाहेब काटकर कडेपूरचे शेतकरी आहेत. दोघांचा प्रश्नामध्ये साम्य आहे. त्यातला बऱ्यापैकी भाग आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलेला आहे, तरी पण मी पुन्हा एकदा तो प्रश्न विचारतो त्यांनी विचारलेल्या पद्धतीनं. तर ऊस हे पूर्ण वर्षभराचं पीक आहे, तर त्याच्यामध्ये संजीवक फवारण्याची योग्य वेळ कोणती व त्या जास्तीत जास्त किती वेळा फवारण्या करायच्या असतात, आणि ह्याच्यामध्येच त्यांनी असं विचारलंय की आळवणीद्वारे आपण संजीवक देऊ शकतो का? बरोबर. तर असे प्रश्न आहेत. आणि काटकरांचा प्रश्न आहे यामध्ये साम्य असलेला, तर प्रति एकर संजीवकांचा वापर किती करू शकतो आपण? बरोबर. खरं म्हणजे खूप छान प्रश्न आहे हा. संजीवकांचा वापर ही पूर्वी कधी कोण करत नव्हतं. मी रिटायर झाल्यानंतर माझ्या शेतात प्रयोग केले आणि प्रॅक्टिकली कसं काय करता याचा विचार केला. ऊस हा 3 हंगामात लावला जातो. एक म्हणजे आडसाली, दुसरं म्हणजे पूर्व हंगामी, आणि तिसरं एकसाली. कुठल्याही हंगामात असं होतं, त्याच्या ज्या अवस्था आहेत ना, की पहिल्यांदा उगवणीची अवस्था, नंतर रोपाची अवस्था, नंतर फुटव्याची अवस्था, आणि नंतर मोठ्या आडीची अवस्था. त्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये कसं असतं की प्रत्येक वेळा साधारणपणे वेगळ्या वेगळ्या संजीवकांची गरज असते. सुरुवातीला फुटवा जर आपल्याला पाहिजे असेल तर IBS 6B एकाच 4 प्रमाण 10 ppm आणि 40 ppm ह्या प्रमाणात होतं. आणि पुढे कसं असतं, आपण काय म्हणतो, 60व्या दिवशी 65 फवारणी घ्या, 4 ग्रॅम 4 ग्रॅम, एका एकराला 4 ग्रॅम GA, एका एकराला त्याच्यामध्ये 4 ग्रॅम 6B, दोन्हीचं मिश्रण केलं की त्याला प्रॉमेलिन म्हणतात. प्रॉमेलिन बाजारात विकत मिळत नाही. कोण देत असेल तर ते घेऊ नका, असं कुठे बाजारात तयारी असं मिळत नाही. म्हणून प्रॉमेलिन हे आहे ना, एक 4 ग्रॅम एकाच एक प्रमाणात इक्विव्हॅलंट, त्याला प्रॉमेलिन म्हणतात. दोन्हीचा परिणाम एकत्रित खूप चांगला होतो. आपण त्यावेळेला 4च ग्रॅम घ्यायचं, कारण बाल्यावस्था असते. बाल्यावस्थेत ऊसाची कांडी वाढायला लागतात,
रोपटी वाढायला लागतात, मोठं होत जातं, आकार मोठा होतो. पुढे गेला तर आपण म्हणतो 4च्या ऐवजी 6 ग्रॅम घ्या, कारण रोपाचा आकार वाढलेला असतो ना, फोलिएज वाढलं असतं, पाण्याची कॅनोपी वाढली असते, म्हणून त्यावेळेला जर जास्त सांगतो. मग मोठ्या वाढीच्या वेळा आपण काय सांगतो की 10-10 ग्रॅम घ्या, एका एकराला 10 ग्रॅम हे घ्या आणि 10 ग्रॅम ते घ्या असं सांगतो. म्हणजे क्वांटिटी जी आहे ना, त्या पिकाचा आकार, पानाची हे किती संख्या आहे, किती पानाचं क्षेत्रफळ किती आहे, याच्यावरती आपण ठरवलं आहे. मुख्य म्हणजे या संजीवकांच्या सोबत आपल्याला कुठं ना कुठं ते अन्नद्रव्य वापरलंच पाहिजे. सुरुवातीला 19 नंतर 12 नंतर 1345 किंवा आणखी पोटॅशियम अशी अन्नद्रव्य वापरायलाच पाहिजेत. काही ठिकाणी आपण झिंक असेल, केलेटेड झिंक असेल, केलेटेड फेरस असं वापरायला सांगतो, कारण त्या अवस्थेनुसार उदाहरण तुम्ही बघा, तुम्ही चांगले शेतकरी असाल, 100 ते 110 वर्षी तुमच्या शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी पोक्का बोंगा येतो. तो पोक्का बोंगा काय येतो? की त्यावेळेला कॅल्शियमची कमतरता पडली असते, एकदम वाढीची अवस्था असते. आपण लहान मुलं बघतोय की मोठे मोठे एकदम म्हणतात 12-14 वर्षासारखी एकदम भराभर उंची वाढायला लागते, त्यांना कॅल्शियम लागतं. तसं ऊसाला कॅल्शियम लागत असतं, तर त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट द्यावंच लागतं. त्या कॅल्शियम नायट्रेटवर आपण जे देतो, सिक बे देतो, त्यावेळेला आपण ट्रायकॉन्टन किंवा विपुल किंवा तुमचं वृद्धी देऊ शकतो. हे सगळं त्या त्या अवस्थेनुसार त्याची गरज असते, त्याप्रमाणे आपल्याला वाढायला पाहिजे. हा झाला ह्याचा येतं. तुम्ही विचारला आळवणीतच देता येईल का? आळवणीतच देता येतं, पण तिथे जरा क्वांटिटी जास्ती लागते आपल्याला, थोडी ह्याच्यापेक्षा जास्ती लागते. आणि तुमच्याकडे ठिबक असेल, ठिबक देऊन टाका, त्याचा परिणाम होतो. का त्या मुळाच्या सान्निध्यात जर पडलं ना, तर ते ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं. पण अति वापरायचं नाही. संजीवका अति अजिबात वापरायचे नाही. जर चांगलं येऊ द्या माझा पीक म्हणून ते आपण समजा आजारी पडलो तर डॉक्टर म्हणतात की हे घ्या, टॉनिक घ्या म्हणतात. पण टॉनिक आपण घेतो होते, असं एक तोंड झालं. टॉनिक किती 5 मिली घ्या म्हणून सांगतात. बरीच शक्ती यावी म्हणून आपण 50 मिली एकदम घेतलं चालेल का? तसं संजीवक ही अत्यंत अल्प प्रमाणात वापरतात. कुठल्याही वेगळ्या वेगळ्या अफेजर वापरतात. किती 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 दिवस वाढू शकतात? साधारणपणे असं आहे की ते जे शेड्यूल दिलं माझ्या ऊस संजीवच्या फवारणीमध्ये, ते साधारण 4 फवारण्या झाल्या की आपल्याला शेतात जाता सुद्धा येत नाही. एवढी कॅनोपी जोरात वाढते. आज जाता येत नाही एवढं. तुम्ही फवारणी घ्यायला जर गेला, तर तुमच्याकडे नेहमीचे पंप असतात, पेट्रोलचा पंप असेल किंवा हात पंप असेल, त्याला आज जाता येत नाही. उंच उंच झाले असतात झाडं. कसे फवारणार तुम्ही? कसे फवारणार तुम्ही? मग हल्ली काय करतात लोकं, ड्रोननं वाढवू काय? ड्रोननं देता येईल काय? ड्रोननं सहज देता येत असतं. मोठ्या ह्याच्यात मग असेल तर मग काय करता येतं? काही वेळा अडी-अडचणी निर्माण होतात, समस्या होतात. मग तिथं कसं करायचं? त्यावेळेला तुम्ही ठिबकमध्ये देऊ शकता किंवा सॉइल ड्रेंचिंगमध्ये देऊ शकता. पण सॉइल ड्रेंचिंगमध्ये खूप जास्ती प्रमाण लागत असतं. म्हणून तुम्ही काय करा, अर्ली स्टेजमध्ये ठीक आहे ड्रेंचिंग त्या मुळाची आपण घालू शकतो. अगदी थोडक्यामध्ये 2 ग्रॅम, 5 ग्रॅम असं घेता येतं. पण खूप मोठ्या स्टेजमध्ये आपल्याला ते आळवणी करायचं अवघड होत असतं. तथापि अगदी मर्यादित प्रमाणात कुठल्याही स्टेजला तुम्ही देऊ शकता. जितक्या वेळा तुम्ही जास्तीत जास्त मी तर म्हणतो दर महिन्याला एकदा फवारणी केली तर तुमचं आणखी उंच वाढेल. फक्त ते प्रमाण कुठलं कशात किती पाहिजे माहीत पाहिजे. विशेषतः त्यातली 4थी-5वी फवारणी पुस्तकातली ऊस संजीवनी पुस्तकातली ती तुम्हाला पुढे रिपीट करता येईल. ठीक आहे? अजून काय असेल तर विचारा. धन्यवाद सर. विशाल लाड सरांनी आता लाईव्ह मध्ये प्रश्न विचारला की आळवणी केली तर चालेल का? याचं उत्तर आत्ताच सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सविस्तर सांगितलेलं आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न पांडुरंग जाधव उमरग्याचे शेतकरी आहेत. तर त्यांचा प्रश्न असा आहे की संजीवकांच्या फवारणीचा एकरी खर्च किती येतो? आता संजीवकांच्या फवारणीचा एक हे संजीवक हा विषय नवीन आहे तुमच्या उमरग्याकडे वगैरे. ज्या भागात द्राक्षाची पिकं येतात किंवा आणखी काय पिकं येतात तिथं संजीवक मिळतात तिथं. म्हणजे आमचं द्राक्ष बागायत सांगलीच असेल, सोलापूरचा असेल, आणखी कुठं असेल, तिथं अगदी वाजवी दरात मिळतात. साधारणपणे 25-30 रुपयाला 1 ग्रॅम मिळत असतं. जीए असेल, 6 बी असेल, IBA एक 25 ते 30 रुपयाला ग्रॅम मिळतं. तुम्ही विचार करा की आपल्याला 4 फवारण्यामध्ये आपल्याला जीए किती लागणार आहे? एक 15 ते 20 ग्रॅम लागणार आहे. म्हणजे 15 ते 45, 450, 500 रुपये जीएचं झालं आणि 6 बेज तेवढे 500-4 रुपये ते झाले. अधिक त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत? पण हे काय होत असते ज्या भागात ही संजीवक मिळते तर मोठी पंचायत होते. मग आपण एखाद्या दुकानदाराकडे जातो, म्हणजे 25 रुपयाचा माल तुम्हाला 80 रुपयाला देतात लोकं ते. मग आपण म्हणतो की एवढ्या महागात घेऊन करायचं काय? मग त्यात आणखी काय झालं, पुष्कळ लोकांनी आपली आपली त्या पुस्तक मी असं अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की ज्या माझ्या पुस्तकामध्ये मी फिजिओलॉजीमध्ये लिहिलं, त्या पुस्तकाच्या आधारे बऱ्याच लोकांनी आपल्या आपल्या संजीवकांचं हे करून किट करून विकायला सुरुवात केली. पण काही ठिकाणी हे जे असतं ते जे असतं ते जे असतं असं करून मग त्या आवाज किमती लावतात त्या, ते आपल्याला महागात पडते. आता माझ्यापुरतं विचाराल तर मी काय सांगतो की एका एकराला केवळ संजीवकांच्यामध्ये काय काय असते आपल्याला जीए, 6 BA, नंतर तुमचा ट्रायकॉन्टेनॉल अधिक तुमचे मी आणखी एक सांगतो की
सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्र वनस्पतीचा अर्क, ह्या सगळ्याची म्हणून किंमत मी ज्या ठिकाणी विकत घेतो तिथून मला 1600 रुपयाला मिळतं. एका एकराला 4 फवाऱ्यांची किंमत मला 1600 रुपयाला बसतं. आणि मग बाकीचे मग 19 हे ते आपल्या किती लागतात ते साधारणपणे सगळे तुला एक 5 किलोमध्ये भागतं सगळं. त्याची किंमत समजा 60-70 रुपये साहेब 30-300 रुपये होईल. सगळं मिळून तुम्हाला 2,500 ते 3,000 जास्तीत 4,000 रुपयाच्या वर जात नाही खत, 3,000 रुपये. पण ते दिल्यामुळं तुमच्या शेतामध्ये कमीत कमी 10, 12, 15 टन, 20 टन आपण उत्पादन वाढू शकतं किंवा तुम्हाला रेकॉर्ड उत्पादन घेता येऊ शकतं. आता मी कुठनं घेतो काय घेतो असं सांगितलं तर कोणाचा प्रचार केल्यासारखं होईल. तथापि मी काय केलं, आमचा स्टेप पॉईंट, आमच्या शेतकऱ्यांचा एक स्टॉक पॉईंट केला आहे. मला सगळे विचारतात कुठनं घ्यायचं, स्टॉक पॉईंट केला आहे. संजीव मानेंच्याकडे माझा स्टॉक पॉईंट आहे. तिथनं मी स्वतः तिथनं घेतो विकत आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी सारखे बदल करत असतात. आणि तुम्ही कुठेही घ्या, त्याचा काय प्रश्न नाही, काय नाही. धन्यवाद सर. हा. आता एक 2-3 प्रश्न अजून आपल्याकडे राहिलेले आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातो आहोत. तर याच्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया. दादासाहेब कवडे इस्लामपूरचे शेतकरी आहेत, तसेच विशाल जाधव उंब्रजचे शेतकरी आहेत. तर यांचा एक साम्य असलेला प्रश्न असा आहे की संजीवकांच्या फवारण्या सेपरेट घेतल्या पाहिजेत का इतर घटकांबरोबर चालतील किंवा कोणकोणत्या घटकांच्या बरोबर चालतात? आत्ताच्या झालेल्या ह्याच्यामध्ये आपण बहुतेक या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तथापि सांगतो मी जाऊन सांगतो. लोक उगाच भीती घालतात, अहो त्यात ते मिसळू नका बरं, काय त्यात ते मिसळू नका, असं होईल, काय होत नाही. आता इतकी 2011 पासून मी घेतो फवारण्या. कशात काय मिसळायचं, फक्त एक फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र मिसळायचं नाही. फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र मिसळायचं नाही, काय नाही. बाकी सगळे तुम्ही घातले जाते संजीवक अधिक तुमचे न्यूट्रिएंट 1919 असेल, 13-0-45 असेल किंवा झिंक असेल किंवा GS6B त्याच्यामध्ये मोनोक्रोटोफॉस असेल, हे सगळं एकत्र फवारलं तर काही विपरीत परिणाम होत नाही, झाड मरत नाही, काय नाही, काय नाही. लक्षात ठेवा. आणि त्याचा उलट परिणाम चांगला होत असतो. एकत्रित त्याला म्हणतात इंटरॅक्शन. एकमेकाची इंटरॅक्शन इतकी चांगली होत असते. इंटरॅक्शन अभ्यासाचा वेगळा विषय आहे. काही माणसं असतात की माहिती नसतं त्यांना, अज्ञानाने म्हणतात अहो त्यात ते मिसळायचं नाही बरं का, ते जळून जाईल तुमचं झाड. काही होत नाही, तसं अजिबात होत नाही. फक्त प्रमाण जे असतं ना, ते प्रमाण मात्र त्यात मी सांगितल्याप्रमाणे ठेवावं लागतं. जास्ती प्रमाण घातलं तर होत नाही. शेवटी कसं आहे, किती जर तर साधारण 3% वरती त्याचं कॉन्सन्ट्रेशन जाता का फवारणीचं, आणि आपलं तर 1.5-2% सगळं भागत असतं. 1.5-2% सगळं भागत असतं. त्यामुळं सगळे एकत्र फवारलं तर काहीही बिघडत नाही. पण कशात काय मिसळायचं हे माहिती पाहिजे, आणि तेच मी माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. धन्यवाद सर. हा सर. शेवटचा प्रश्न आपण याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमातला बघूया. राघव सुर्वे म्हणून पलूस भागातील शेतकरी आहेत, पलूस तालुक्यातील. तर त्यांचा प्रश्न असा आहे की संजीवकांच्या फवारण्या आपण केल्यानंतर आपल्या उत्पादनामध्ये किती वाढ होऊ शकते? खूप चांगला प्रश्न आहे. एक तुम्हाला सांगू का, एक थोडा विस्ताराने सांगतो हा प्रश्न, की आपण काय करतो, रुंद सरी सोडतो, त्यामध्ये भरपूर सेंद्रिय खत घालतो, त्या जीवाणू सोडतो, रोपं लावतो, तणनाशक करतो, चांगली जात लावतो, त्याला ठिबक सिंचन देतो, सगळ्या प्रकारची खतं घालतो, सगळं बारकी पाहणी करतो, मोठी पाहणी करतो. एवढं करून सुद्धा आपल्याला 80 टनाच्या वर उत्पादन जात नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आणखी काय अशा घडामोडी घडत असतात की त्या घडामोडीमुळे आपल्याला ही सगळे द्रव्य मिळत नाहीत. त्याने कसं असते, त्याला लिमिटिंग फॅक्टरचं मागं मी तत्व तुम्हाला सांगितलेलं आहे की मर्यादा त्याच्यावरती असते, की काय काय घडत असते. त्या सगळ्यामुळं एक त्याच्या शरीरामध्ये, वनस्पतीच्या शरीरामध्ये काही हार्मोन्स तयार होतात. आपण म्हणतो ना GA6BA ऑक्सिजन, हे त्याच्या वनस्पती निसर्गता निर्माण झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला 100 टन मिळू शकतं. सेंद्रिय खत घातली भरपूर 40 टन घातलं, पण तरी पण ते मिळत नाही. कारण काहीतरी अडथळा आला असतो, एखादा ब्रेक लागला असतो. तसं एखादं आपण म्हणतो की एसटीत बसून जातो, ड्रायव्हर म्हणतो अरे पळव की गाडी, पळव की गाडी. तो म्हणतो काय करायचं, स्पीड माझा लॉक केलेला आहे, 60 किलोमीटर जात नाही. तसा त्याचा स्पीड लॉक झाला असतो. कशामुळं, एखादा फॅक्टर असा ऍडव्हर्स असतो. एक उदाहरण तुम्हाला देतो की एक चांगला रथ निघालेला आहे, 7 घोड्याचा रथ आहे, भगवान कृष्ण बसलेले त्याच्यावरती, अर्जुन बसलाय आणि लढायला निघालेले आहेत. 7 घोडे एका वयाचे सगळं जात आहे. तर रथ पळतोय पळतोय पळतोय, पण त्यात एका घोड्याच्या डाव्या पायाच्या ह्याला एक खुराला एक बारका खडा लागला, त्याने नुसता पाय झाडला बाजूला, तेवढ्यात त्या रथाचा वेध मगावला. एवढा लिमिटिंग फॅक्टर आहे ते. म्हणून जमिनीच्या याच्यावरती आपण दिलं होतं लिमिटिंग फॅक्टरमुळे म्हणतो. मग ते
संजीवक निर्माण होत नाहीत, म्हणून बाहेरनं संजीवक द्यायचे असतात. बाहेरनं त्यात निर्माण होत नाहीत म्हणून द्यायचे असतात. सगळ्या गोष्टी नेहमी अनुकूल असत नाहीत. वर्ण जरी अनुकूल असतं तर जमिनीत अनुकूल असत नाहीत. पीएच किती आहे माहित नाही आपल्याला, कॅल्शियम किती आहे माहित नाही आपल्याला, आणखीन काय माहित नाही, काय ना जमीन कसे भरड आहे का कशी आहे ते माहित नाही आपल्याला. म्हणून संजीवक वर्ण काय द्यायची आणि याच्यामुळे उत्पादन किती वाढतं. किती वाढतं म्हणून काय सांगायचं तुम्हाला, खरं सांगायचं म्हणजे माझे अनुभव शेकडो नाही हजारो लोकांचे आहेत. सध्या आता ऊस कॉन्फरन्सचा हे चालू आहे आमचा, कोईमतूरमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऊसाची चालू आहे. किती किती असतात ते बघता, सगळ्यांची 3 दिवस चालू आहेत. त्यातनं मी बाहेरून तुमच्याशी बोलतोय आता. किती आहे, जे 40 टनावरती होते ते 60 टनावरती गेले, 60 टनाचे ते 80 टनावर गेले, आणि 80 टनावाले 100 टनावरती गेलेत, आणि 100 टनाचे 125-150 टनावरती सहज गेलेत. आणि एका बाजारानं आमच्या औरवाडच्या प्रकाश जाधवानी 160 टन गेल्या वर्षी घेतलं उत्पादन ऊसाचं, आणि इस्लामपूरच्या अशोक खोतानी 168 टन केलं. मला माहित असलेली उदाहरणं आहेत. अशी इथपर्यंत वाढू शकतं. त्याला एकच कारण म्हणजे तुमची खतं दिली पाहिजेत, सगळं दिलं पाहिजे, पण तेवढ्यावर भागत नाही. संजीवकांची फवारणी केली तर दैदिप्यमान फरक पडत असतो, आणि तो तुम्ही अनुभव घ्यायचा आहे. आणि त्याला खर्च वेगळा येत नाही. खर्च किती येतो एका एकरात जास्ती आहे, 2,000, 3,000, 4,000, त्याच्यापेक्षा जास्ती येत नाही. 1,600 रुपयाला आपल्याला किट बसते ते, आणि ते बाजारात घेतलेलं 3,000 रुपयाला बसतं ते, 1,600 रुपयाला होते, 2,000 रुपये होते. आणि मगाशी प्रश्न विचारला की आपण आळवणीत चाललं काय, आळवणीतनं स्वतः चालतंय, पण आळवणीमध्ये फवारणीमध्ये फरक असतो. आळवणीला मर्यादा असतात, काही ठराविक आहे. फवारणीचं काय तत्व असतं की ते पानामध्ये क्षमता असते, पानातनं ऍब्सॉर्ब करून घ्यायची, पानातलं एक वेगळं असतं, डायरेक्ट ते कांड्याकडे जात असतं. पण फवारणीतनं दिलं चांगलं. आळवणीत पण द्या, 2 आळवण्या करा, 4 फवारण्या घ्या, मग चांगलं मिळेल. 10 असेल तुमचं 40 असेल तर 60 होईल, 60 असेल तर 80 होईल. अगदी लिहून घ्या, कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा तुमच्या, आणि होतं की नाही बघा. आणि काय नडलं तर मला विचारत चला तुम्ही. धन्यवाद सर. आजच्या आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एकदम सविस्तररित्या दिलेली आहेत. तर बरेच दिवस हे सुरू होतं की प्रश्नोत्तराचा आपला एक कार्यक्रम आपण लाईव्ह घ्यायचा. तर आज तो योग घेऊन तो कार्यक्रम पार पडलेला आहे. पण प्रश्न तर चांगले होते बरं काय, प्रश्न चांगले होते, शेतकरी चांगले दिसतात, आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन झालेली मला आवडली ती. आणि कोणाच्याही शंका असतील तर मी सगळ्यांची उत्तर देतो. फक्त काय काही माझे महत्वाचे काम असते तेव्हा राहून जातं ते. आज मी आता ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स सोडूच मी मुद्दाम उत्तर द्यायला, कारण मला त्या कॉन्फरन्समध्ये शास्त्रज्ञापेक्षा मला शेतकरी जास्ती महत्वाचा वाटतो. लक्षात ठेवा. तर सर्वांनीच बघितलेलं आहे की सरांच्या बरोबर बोलणं चालू होतं कालपासून. त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्यांची जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स सुरू आहे त्याच्यामधला 1 तास त्यांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी काढलेला आहे. आता झालेल्या कार्यक्रमाचा, त्यातील मार्गदर्शनाचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा. मगाच्या पासून एक उल्लेख सर करतायत की ते ऊस संजीवनी पुस्तकाचा, डॉक्टर जमदग्नी सरांनीच लिहिलेलं हे पुस्तक आहे. तर खूप जण नेचर केअर कडे पण चौकशी करत असतात की हे पुस्तक कुठे मिळेल. तर त्यासाठी काही नंबर्स मी इथे आपणाला दाखवतो आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ऊस संजीवनी पुस्तक त्या लोकांच्याकडे मिळू शकेल. तर याच्यामध्ये पब्लिकेशनचा पण नंबर आपल्याला दिलेला आहे. तर टेक्नो पब्लिकेशन पुणे यांच्याकडचं ते प्रकाशन आहे. तर त्यांचे नंबर्स इथं दाखवले गेलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त श्री मारुती जाधव सोनिरा मधले इस्लामपूरचे आहेत. तर त्यांचा नंबर पण इथं दाखवला गेलेला आहे, तुम्ही सांगतो. 9850171561 हा मारुती जाधवांचा नंबर आहे. त्यांच्याकडे आपल्याला ऊस संजीवनी पुस्तक अवेलेबल होईल. दुसरा जो नंबर आहे तो गोविंद चौगुले यांचा आहे. तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला ऊस संजीवनी पुस्तक मिळेल, मागवता येईल. त्यांचा गोविंद चौगुले हे राधानगरच्या आवळीचे आहेत बरं का, आवळी बुद्रुकचे आहेत. तेव्हा त्या भागातली जी माणसं असतील त्यांनी त्यांच्याकडून घ्यावं. आवळी नावाचं गाव आहे राधानगरी जवळ, आवळी गुडे. तर तुमचा माईक म्यूट झालेला आहे. तर राधानगरी जवळ आवळीचे गाव आहे, तिथले गोविंद चौगुले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला पुस्तक मागवता येईल. त्यांचा नंबर आहे 9545 25 10 45.
तर या लोकांच्याकडून आपल्याला ऊस संजीवनी पुस्तक मिळू शकतं. आणि मी जमदग्नी सरांचा पण नंबर इथं पुन्हा एकदा नमूद करतो. फक्त तुम्हाला जमदग्नी सरांशी बोलायचं असेल त्यावेळी त्यांच्या वेळा कशा आहेत हे त्यांना विचारून घेऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांचा नंबर आहे 9422 62 77 62. 9422 62 77 62. तर अशा प्रकारे आज आपण बरीच माहिती ऊस संजीवनी आणि सुपरकेन नर्सरी विषयी घेतली आहे. तर याच्याविषयी अजून जरी काही शंका असतील तरी तुम्ही तुमचे प्रश्न आमच्या नेचर केअर फर्टिलायझर्सच्या कस्टमर केअर क्रमांकावर विचारू शकता. नेचर केअर फर्टिलायझर्सचा कस्टमर केअर क्रमांक आहे 9881 58 41 60. 9881 58 41 60. आणि अजून शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी आपण नेचर केअरचं फेसबुक पेज आणि युट्यूब पेज फॉलो करावं, लाईक करावं अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम आपण इथं समाप्त करतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, नमस्कार, धन्यवाद.